जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील येथे पाहू शकता 21 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1,95,450 शेतकऱ्यांना इथे पाहू शकता 1,95,450 शेतकऱ्यांना 190 कोटी 80 लाख रुपयाची नुकसान भरपाई हे मंजूर झालेले आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुढील 2-3 दिवसात पैसे थेट खात्यात जमा होणार आहे. येथे पाहू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार. येथे पहा कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार. तर येथे पाहू शकता नाशिक जिल्ह्यासाठी 73 कोटी पेक्षा जास्त म्हणजे येथे सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. जळगावला 31 कोटी प्लस 15 कोटी म्हणजे 2 टप्प्यात भेटणार आहे. धुळे 15 कोटी प्लस 6 कोटी आणि अहिल्यानगर 25 कोटी असे या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. तर पाहू शकता पुणे 7 कोटी, सांगली 1 कोटी प्लस, जालना 2 कोटी 52 लाख, तर धाराशिव 3 कोटी 39 लाख अशी ही नुकसान भरपाई भेटणार आहे. म्हणजेच अनेक जिल्ह्यांना मोठा निधी हा प्राप्त होणार आहे. कोणाला किती फायदा मिळणार तर येथे पाहू शकता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिकृत्या नोंदले आहे, ज्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, जिल्हाधिकारी याद्यांमध्ये ज्यांचं नाव आहे, अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई भेटणार आहे. तर येथे पाहू शकता पैसे कधी मिळणार. पुढील 2 ते 3 दिवसात DBT द्वारे या पैशांचं वितरण होणार आहे. तसेच थेट बँक खात्यात जमा सुरू होणार. महिना अखेरपर्यंत पूर्ण वाटप ही झालेली असणार आहे याची. तर येथे पाहू शकता महत्त्वाचा अपडेट म्हणजे काही शेतकऱ्यांचे पैसे अजून पेंडिंग असू शकतात, कारण त्यांचा व्हेरिफिकेशन बाकी असेल. नंतर बँक खाते येथे पाहू शकता बँक DBT ला लिंक नसेल आणि याद्यांमध्ये नाव पेंडिंग असेल. आता तुम्ही काय करा, येथे पाहू शकता तुमचे बँक खाते तपासा, DBT स्टेटस चेक करा, गावातील यादीत नाव आहे का पहा. आता तुमचं नाव आहे का या यादीत, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी मित्रांना आणि अशाच अपडेटसाठी फॉलो म्हणजे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय भारत.